कोणता आहे? यद्वा निर्मले निरे वन्नो रोशनस्य संक्रमः न प्रकाशस्य स्यात् तद्वत् स्यात् चिन्मात्रोद्भिद्भविर्वे. यद्वा निर्मले निवे ते परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी वर्णन करून सांगतात. ब्रह्म एकच आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद. पण त्याची अभिव्यक्त होण्याकरता अंतःकरणाच्या मनाच्या वृत्त्या सांगितल्या आहे. किती वृत्त्या सांगितल्या? कोणत्या सांगितल्या? बरं, ब्रह्मा विष्णू आहे सांगितलं. शांत वृत्ती कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये वैराग्य आहे, शांती आहे, दैवी संपत्तीचे, त्यांना कोणती वृत्ती? शांत वृत्ती. घोर वृत्ती, तृष्णा, राग, द्वेष वगैरे ज्याच्यामध्ये चालवलं राजस्व, त्याला घोर वृत्ती असं म्हणतात. आणि तिसरी कोणती? केवळ हानी ज्याच्यामध्ये आहे. एखाद्या गवताच्या गंजीला अग्नी लागला म्हणजे काडी शिल्लक राहते का? जेवढे अवगुण असेल सगळे जिच्यामध्ये तिला कोणती वृत्ती मिळेल? आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये ऐकायला गोविंदराव त्याच्याशी कशाला बोलता? का बरं? त्याला म्हणा सगळ्या भाज्या आहे त्याला. हे काही दुष्कृत्य सुटलेलं हे कोणती वृत्ती? मोड वृत्ती. म्हणजे शांत वृत्ती असते, त्याच्यामुळे आपल्यालाही आनंद, दुसऱ्यालाही. अत्तराचं दुकान लावलं तर काय, विकत घेणारालाही आनंद आणि विकणारालाही. पुस्तकाचं दुकान असेल तर अरे हे बसवालाही आनंद आहे ना. आणि पुस्तक वाचेल, मला दुकानात बसलाय तो का मोकळा बसतो का पुस्तक वाचत बसतो? तेव्हा ज्या वृत्तीमध्ये स्वलाही आनंद आहे, दुसऱ्यालाही आनंद आहे, अशी जी वृत्ती असते तिला शांत वृत्ती. ज्या वृत्तीमध्ये स्वतःलाही दुःख, दुसऱ्यालाही, त्याला काय म्हणायचं? कोळशाचं दुकान. नाही का? आपले हात काळे होते, दुसऱ्याचे हात काय होते? या वृत्तीचं वर्णन काय? कोणत्या वृत्तीमध्ये? आणि त्याच्या ठिकाणी असलेले जे गुणधर्म, सद्रूप, चिद्रूप आणि आनंदता, कोणत्या ह्याच्यामध्ये अनुभवाला येतात? त्यात 10वा श्लोक आहे. एक पाण्याचा दृष्टांत देऊन या ठिकाणी हा सिद्धांत सांगितला आहे. एक अग्नीचा दृष्टांत घेतला. अग्नीमध्ये 2 धर्म आहे, एक दाहकता आणि एक प्रकाशकता आहे. मग विजेमध्ये सुद्धा 2 धर्म, दाहकता आहे आणि काय? याची उद्भवती कुठे होत असते ते दृष्टांत सांगा. एखादी बाई काहीतरी पाणी तापत असेल नाही का, अग्नीच्या ठिकाणी असलेला उष्णता धर्म कोणात शिरतो? पाण्यात संक्रमण झालं का नाही? दुसरा दृष्टांत. पण अग्नीच्या ठिकाणी दाहकता पाण्यात संक्रमित होते बरं का. प्रकाश कुठं होतो? अग्नीच्या ठिकाणी प्रकाश आहे की नाही? पाण्यामध्ये काय होत नाही, आणि लाकडामध्ये, दोन्हीमध्ये उष्णता ही आणखी काय? प्रकाश आहे. तसं बाकीच्या वृत्तीमध्ये चिद्रूपता प्रकाश होते. काय होते? पण सुख नाही. सद्रूप, चिद्रूप आणि आनंद तत्स्वरूपाने ब्रह्माचं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. तेव्हा बाकीच्या वृत्तीमध्ये चित्तचं प्रकाशन होते, आनंदाचं प्रकाशन होत नाही. मग आनंदाचं प्रकाशन कुठे होत असते? त्याच्याकरता आहे बा दृष्टांत देऊन सिद्धांतामध्ये बघा तुम्ही. यद्वापि निर्मले निरे, निर्मले म्हणजे शुद्ध पाण्यामध्ये
वन्यैरौषधस्य संक्रमः. अग्नीच्या ठिकाणी असलेली उष्णता त्या पाण्यामध्ये आणखी प्रकाशित दिसे. न प्रकाश असं तस्मिन, पण प्रकाश दिसत नाही. एका अवस्थेचा अनुभव आहे तो दुसऱ्या अवस्थेचा अनुभव येऊ शकत. न प्रकाशस्य तद्वत् चिन्मात्र द्वितीय. म्हणून इतर वृत्तीमध्ये चिन्मात्रता प्रकाशित होते, आनंद प्रकाशित होऊ शकत नाही. हा दृष्टांत वृत्तीचा दृष्टांत वेगळा आहे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्म हे सद्रूप आहे, चिद्रूप आहे पुढे. पण इतर वृत्तीमध्ये चिन्मात्रता प्रकाशित होते, आनंद प्रकाशित होत. आनंद कोणाच्या ठिकाणी प्रकाशित होतो त्याच्याकरता पुढचा श्लोक आहे 11वा श्लोक. काष्ठे तोष्णस्य प्रकाश भावांच गच्छतो यथा शांताच सुखचैतन्य यथुरेव मृत्यू अमृता. काष्ठे तो औषध्यम प्रकाशो धावत गच्छतो यथा. ज्याप्रमाणे काष्ठ म्हणजे लाकूड, त्याच्यामध्ये उष्णता आणि काय देतो उष्ण प्रकाश, दोन्ही धर्म त्याच्यामध्ये आपल्याला अनुभवायला येतात. शांताचं सुख चैतन्य तथैव आत्मस्मृता. शांत वृत्तीमध्ये कोणत्या वृत्ती ब्रह्म आहे, सद्रूप चिद्रूप आनंद आहे. शांत वृत्तीमध्ये त्याचं म्हणतं चित्त करा रे येऊन गोपाळ आहे का. नता शांत सुखम, त्याच्यामध्ये कुठं सुख असते का. शांताचं सुख चैतन्य. वेदांत शास्त्रामध्ये ह्याच प्रकार असतो. जोपर्यंत अधिकार 3 सांगितले ना अनुबंध चतुष्टयामध्ये, अधिकारी विषय प्रयोजन आणि अधिकाराचं वर्णन का करायचं. भक्तिशास्त्र वेगळं, भक्तिशास्त्र हे वेदांतशास्त्र आणि भक्तिशास्त्र याच्यामध्ये फरक आहे ना. भक्तिशास्त्रामध्ये अधिकाराच्या बाबतीमध्ये यारे अपेक्षित सु कोणत्या शास्त्रात आहे. वेदांतशास्त्रामध्ये अपेक्षित सु दुराचार्य. तुला पहिले सांगितलं तुझं चित्त निर्माण झालं, पाप वासना गेली पाहिजे कोणती वासना. मग त्याचं पाप वाचण्याचं साधन सुद्धा सांगितलं. पाप वासना जाण्याकरता नाही का, चित्त स्थिर होण्याकरता साधनं सुद्धा काय केली पाहिजे सांगितलेली आहे. तो झाला वेदांताचा अधिकारी. आणि भक्तिशास्त्रामध्ये यारे याती जाऊ द्या. त्याच्यापेक्षा आणखी शेवटचा धर्म म्हणजे अपेक्षित सु. ज्याला सदाचार माहितीच नाही, कोण माहिती नाही. वाल्याला सदाचार पुण्य माहितीच नव्हतं बा, पापही माहिती नाही काय नाही. नारदाने विचारलं, म्हणलं जिवंत माणसं मारतो तू तर पाप लागेल ना. तर म्हणला पाप म्हणजे काय. 28 लोक मारले, पाप लागेल ना. पाप म्हणजे काय. आता नारदा गाठ कोणाची पडली असं आहे ना. म्हणून त्याला एक खळाची व्यंकटी म्हणलं ते मग काय पापही माहिती नाही, काय माहिती नाही. मग काय माहिती आहे, दिसला माणूस तो आला त्याला जिवंत सोडायचं नाही, विचारात बसायचं नाही. काय ध्यान हे विचित्र प्रकार आहे, विचित्र प्रकार आहे. अरे म्हणलं काही पैसा मिळाला तर मारावा, पैसा नाही मिळाला तरी मारायचं. ते म्हणलं आमचा स्वभावच आहे. ते पैसा मिळव का दिसला की मग प्रश्न वेगळा. म्हटलं पाप होईल ना. तर म्हणलं पाप म्हणजे काय. सगळा इतिहास भोगावा लागतो वगैरे मुखाचं मुखायचे. पण गाठ कोणाची आहे, नारदाची. मग म्हणायला लागली म्हणजे पाप होतं.
मग हे जे जो करतो तो स्वतः करता करताच का अन्य करता करतो वा म्हणायला लागले. बायका पोरं वगैरे पोसावं लागतात ना, मग तुझं पाप घेतील का घेणार नाही. मी काय एकट्या करता पाप करतो. मग तो घरी जातो, सगळी इतिहास सांगतो. मग ते सगळे बायका पोरं सांगतात, म्हटलं हे पोषण करणं हे तुझं कर्तव्य आहे. कोणतं? मग तो धन पाप मिळून आणतो का आणखी चोऱ्या करून आणतो आम्हाला काही माहिती नाही. म्हणलं मग पाप लागेल ते घेणार काय तुम्ही? म्हणजे करणारे तुम्ही, वाटेकरी कोण? सुख असेल तर त्याची वाटेकरी आम्ही, आणि पाप असेल तर मग त्याला पश्चाताप झाला. काय झाला? मग परत जाऊन तो सगळी घटना सांगतो. म्हटलं आता झालेलं पाप निवृत्त होईल कसं, तर असे सगळं पाप काय होते आठवते. नारद महर्षी म्हणतात मी तुला पापातून मुक्त करीन. वाल्या म्हणत असतो मला मुळेच पापातून मुक्त करू शकत नाही. का बरं? म्हणलं पापाचं असं आहे. म्हणलं पाप कृती केला हिमालय पर्वत ठेंगणं पडेल. कोणता पर्वत? बरं का, जाऊ दे, तुम्हाला सगळं माहिती आहे. काय आपलं दृष्टांत कशा करता हे पाप आणि पुण्य याच्याकरता वेदांतशास्त्रामध्ये पहिले सांगितलं आहे. कर्म आणि पाप वासना जाणे त्याला मल विक्षेप, आणि चित्ताची चंचलता जाणे हे कोणतं विक्षेप आहे का? चित्ताची चंचलता जाणे काय त्याचं साधन कोणतं? उपासना. आणि अज्ञान निवृत्त होण्याचं साधन कोणतं? ज्ञान. हे सगळी वाटे कशा करता हे चाललं का? वृत्तीची शांतता असावी लागते एवढ्या करता. तरी जयाचे चौकटे मानसी मी होऊन असे जया निजे जयाची उपासी. म्हणून शांत असं सुख द्यायचं ते. शांत वृत्तीमध्ये सुख आणि चिद्रूप आत्म्याची आपल्याला अनुभव होता. तथैव अमृतामृता तथैव उद्धम अमृता. दोची उत्पत्ती त्याच्यामध्येच नाही. ब्रह्मविचार चाललेला आहे ना, तत्वविचार असं म्हणतात. कोणत्याही शास्त्रामध्ये सखोल विचार केला याच्यामध्ये ना. मीमांसेमध्ये कर्माचा सखोल विचार केलेला आहे. तुमच्या भक्तिशास्त्राचे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये भक्तीचा अथातो भक्ती व्याख्याच्या मग गीतेमध्ये हा विचार सगळं. गीतेमध्ये तिन्ही कांड आलेले आहे. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञान कांडात निरूपणे श्रुतिशय कोडीस्वाणी असं म्हणतात. गीता ग्रंथ हा श्रुतीचा आहे असं सांगतात. म्हणून त्याच्यामध्ये अन्यामध्ये फक्त काय येत असो त्याच्यामध्ये उष्णता तेवढी प्रकाशित होते. प्रकाश काही होऊ शकत नाही. पण शांत वृत्तीमध्ये सद्रूप चिद्रूप आणि आनंदाचा काय येतो. तुमच्या 11व्या प्रकरणामध्ये ना ते तिन्ही फलम अत्यंत लग्न इथं यदा. वास्तविक चिंचेचं फळ हे कसं आहे, आंबट आहे. आंबट लागायला पाहिजे, पण त्याला मीठ लावलं तर ते काय करतं, आंबटपणा काय करतं, कमी करतं. कारण त्याने विरोध केलेला आहे. त्याप्रमाणे या वृत्ती काय करतात नाही का, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेल्या सद्रूप चिद्रूप आनंदरूप याचा अनुभव येऊ दे प्रतिबंध आहे ना. मग आता हे सगळं लावायचं कसं, उपनिषदा म्हणून सांगतात वस्तुस्थ स्वभावमाश्रित्य व्यवस्था तो भयो समा आणि अनुभवानुसारेण कल्प्यते नियामकम. वस्तू स्वभाव आणि आश्रित्य व्यवस्था तो भयो समा. वस्तूचा हा स्वभाव आहे, मग त्या याला अनुसरण आपण तो धर्म त्या ठिकाणी लावा आहे. त्याचा गुण पाहत असून आपण काय पाहत असतो. कोणत्याही माणसाला कोणतंही काम करण्याकरता उपकृत करत असतो
का त्याच्या ठिकाणची योग्यता पाहतो. आपण का कोणालाही पकवाज लावून सांगतो हा एका ठिकाणी कीर्तन होतं बा पकवाजी कुठं आहे, पकवाज आहे पण काय नाही, माझा किती वेळ थांबायचा सुरू काय. त्याच्यामध्ये एक बाई आली बा म्हातारीची होती. ते म्हटलं बाबा मी पकवाज वाजवत असते. ते म्हटलं तुम्हाला जरी पकवाज बायाच्या भजनामध्ये काय करतात. म्हटलं आधी चांगली गोष्ट आहे. म्हटलं पकवाज कोणालाही वाजवता येते. म्हटलं थापा मारणे पुढचं जाऊ द्या, पुढचं थोडी नीती सांभाळावी लागते. काय एकाने केलं की ते थोडी टिकावं देत, पण अवांतर वाजवणं वेगळं, समाजात वागवणं असं आहे ना. अवांतर पेटी काय कुठं वाजवत बस. समाजामध्ये वाजवण्याकरता नियम काय येतो मग आडवायला. आता पाडत नाही तर प्रश्न सोडून द्या. पण नियम आहे ना काय जाऊ दे. म्हणून वस्तू स्वभाव माणूस त्या वस्तूचा स्वभाव जाणून तशी व्यवस्था आणखी केलेली आहे. वस्तूचा स्वभाव म्हणजे सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप असा वस्तूचा स्वभाव. किती जरी केला प्रयत्न केला तरी तो स्वभाव आपला धर्म काय करीत नाही, सोडत नसतो. त्याप्रमाणे त्याची अभिव्यक्ती करावी. काही याच्यामध्ये समाज हे आपल्या याच्यामध्ये उदाहरणार्थ काही पेढे वाटायचे असले तर तिथे आपण काही हे पाहतो का, योग्यता पाहतो का आपण. कोणत्याही कार्यामध्ये एखाद्या ठिकाणी आपल्याला कोण्या मोठ्या माणसाला बोलवायचं असेल मग त्याची योग्यता जाणावी लागते. काय मग आसनात सुद्धा काय असते, प्रतारणा असते ना, हे लीला असते ना. आसनावरती का कोणाला बसता येत असते का, ज्याच्याकरता जागा असेल त्याला. बाकीच्याने खाली बसा सगळे, कुठे कुठे बसा. पण त्यावेळेला मुख्य वस्तू त्याला कुठे बसत असतो. म्हटलं हे धर्म वस्तू स्वभाव माझा काय म्हणायचा. तर वस्तूचा काय स्वभाव आहे. वस्तू स्वभाव मासे तशी व्यवस्था काय करायची, लावायची. ज्या वस्तूची जशी योग्यता असेल त्याप्रमाणे. कोणाच्या ठिकाणी तिन्ही धर्माची उपलब्धी असते, कोणाच्या ठिकाणी दोनच धर्माची काय असते, आणि कोणाच्या ठिकाणी त्या धर्माची काय असते. त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी न्यायाधीश का सगळ्याला सारखी शिक्षा देतो का. मग कशाप्रमाणे त्यांच्या त्या गुन्ह्याप्रमाणे त्याला काय देतात. तो वस्तूचा काय. एखाद्याने म्हटलं मला फाशीच का देतात, त्याचा गुन्हाच जबरदस्त आहे. सामान्य गुन्हा आहे. जाऊ दे. तर वस्तूचा काय आहे. वस्तू स्वभावाला अनुसरून त्या वस्तूची तशी हे लावावी लागत असते. आंबे आहे सगळे, आंब्याचीच फळ आहे, पण मग भावामध्ये विषमता का. आंब्याचीच फळ आहे ना सगळी, मग भावामध्ये काय असते त्याची जशी योग्यता असेल. एखादा फळाचा दुकान आहे, मग सगळ्या फुलाची किंमत तशीच असते का त्याच्या योग्यतेप्रमाणे. एखादा कण्हेरचा हार असतो बरं का, 1 रुपयाला मिळतो किती. आणि मोगऱ्याचा हार. मग एखाद्याने म्हटलं बाई एक कण्हेरच्या हारामध्ये आम्हाला मोगऱ्याचा हार काय करा. तर म्हटलं चालू नका. तर सुगंधाचा हार आहे आणि कण्हेरच्या हाराला काय नाही. तो मोठा जरी असला तरी किंमत किती असते 5 रुपये. आणि मोगऱ्याचा लहान जरी असला तरी 15 रुपये किंमत. वस्तूच स्वभाव. तो वस्तूचा काय तशी व्यवस्था काय करायची, लावायची. आपण ते अनुभत्तने सारे न कल्प्यते
अनुभवावरून आणखी आपण त्याची प्रतारणा करत असतो. एक नियामक, तेव्हा त्याला त्या नियमाला अनुसरून तशी तशी व्यवस्था केल्या अनुभवानुसार येणं. ज्याची जशी योग्यता असेल त्याप्रमाणे आपण कामाची सुद्धा काय करत असतो. कोणालाही कोणत्या कामाला आपण लावत असतो का त्याचं योग्यता असेल त्याच्याप्रमाणे आपण योग्यता काय करावी लागेल पाळावे. एखाद्या मोठ्या आणखी महाराज माणसाला आपल्या पाठातला आहे बरं का टीका म्हणतो, मग आपण काय मीठ वाढायला लावतो का महाराजांना? आणि लाडू असेल तर महाराज वाढा लाडू वाढायला कोणाला सांगतो महाराजांना, आणि मीठ वाढायला कोणाला सांगतो काम करायला. त्याची काय त्याची आहे काय एक अनुभवानुसार येणं, अनुभवाला अनुसरून आणि त्याप्रमाणे आपण व्यवस्था लावतो. न घोरासु न मूढासु सुखानुभव इक्षते शांतस्वपी क्वचित क्वचित सुखातिशय इष्यताम्. न घोरासु न मूढासु सुखानुभव, सुखाचा अनुभव येण्याकरता शांत वृत्तीच पाहिजे. कोणत्याही वृत्तीमध्ये सुखाचा अनुभव येऊ शकत नाही. न घोरासु घोर वृत्तीमध्ये, न मूढासु म्हणजे मूढ वृत्तीमध्ये सुखानुभव नाही इक्षते. सुखाचा आपल्याला अनुभव येऊ शकत नाही. एखाद्या तेल काढायचं असलं तर त्याला तोच पदार्थ लागत असतो आहे का. नाही तर आपल्याला तेल काढायचं तर ज्वारी टाकली गाण्यात तेल निघेल का पीठ निघेल? तेलाचा काय अभाव आहे. आणि शेंगदाणे टाकले तर मग काय निघेल? ते कुठेही कोणत्या पदार्थाची उपलब्धी होऊ शकत नाही. तेव्हा त्याला त्याच्यातली योग्यता लागते, काय लागते. मग त्याप्रमाणे न घोरासु न मूढासु, घोर आणि मूढ या दोन वृत्तीमध्ये सुखाचा अनुभव येऊ शकत नाही. मग कोणत्या वृत्तीमध्ये येत असतो? शांत वृत्तीमध्ये. कुठेही प्रतिबिंब दिसत असते का? त्याला आरसाच पाहिजे. काय पाहिजे? आरशामध्ये मात्र काय दिसते? शांतास्वपी क्वचित काचित सुखातिशय इक्षताम्. मग शांत वृत्तीमध्ये आणि अतिशय इक्षताम् सुखातिशय, सुखाचा काय होतो अनुभव येतो. हे भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा चित्ताला काय दिलेलं आहे फार महत्व आहे. तेषां समुद्धरता मृत्यूतम भवामी मये मनादस्व त्याच्यामध्ये साधनं सांगितलेले आहे ना, एकापेक्षा एक साधन आहे. अभ्यासप्य समर्थोसी मत्कर्म परम. म्हणून 13व्या श्लोकामध्ये नाही का सुखाची अभिव्यक्ती होण्याकरता तुम्हाला चित्ताचं साह्य घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? एका चित्ताचे जे 3 प्रकार, जसे एका मनाचे 3 प्रकार आहे, तेव्हा विषय प्रमाणाचं चित्त वेगळं, साधकाचं चित्त वेगळं, आणि ज्याचं चित्त चिद्रूप झालेलं तो महात्मा. चित्तम चित बीजानियात तकार रहित वेता. चित्ताचा बाज जोपर्यंत त्याला जीवनमुक्त अवस्था, आणि चित्त चिद्रूप झाला विधेयमुक्त अवस्था. मग जीवनमुक्त अवस्थेमध्ये चित्त नसते का बाध झालेला असतो. आणि तुमच्या पुढची अवस्था विधेयमुक्तीमध्ये चित्त एका चित्ते मीच झाले, म्याचे प्राणे झाले, जीव मरवले विसरले, मच्चित्त मदगत प्राणा. त्याच्यावरून आपण काय मलिन चित्ताचा वर्ग असेल
ज्याच्यामध्ये विहित कर्म नाही, केवळ मलिन चित्त असेल तर पामर वर्ग. कोणता वर्ग? हा. म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये नाही का मलिनताही आहे आणि पुन्हा काय आहे, दोन्ही विहिते कर्म करतो आणि काय कर्म. कोणाच्या शेतातून कणसं तोडून आणतो आणि इकडे बरं का ज्ञानोबाराच्या आजाद नक्षाकडे दोन्ही आहे का नाही, पापही आहे आणि काय आहे ते कणसं तोडून आणले पाप आणि तिथं नेऊन बांधले पक्ष करता. त्याला काय होण्याचा विषय केवळ पाप करतो पामर. पापही आणि पुण्य आहे आणि त्याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो. त्याला काय म्हणायचं मुमुक्ष. आणि जो सुटलेला आहे तो लागून येतो पाप. असं हे सगळ्या आपल्या चित्ताच्याच आहे सगळ्या अवस्था आहे. गुरु आता एक 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 दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगतात. गृह क्षेत्रादी विषय यदा कामो भवेत् तदा राजसस्य कामस्य घोरत्वात् तत्प्रणो सुखम. तेव्हा गृह क्षेत्रादी विषय यदा काम भवेत् तदा वेळ सांगितलं. मनुष्य म्हटल्यानंतर त्याची प्रवृत्ती होत असते. गृहक्षेत्रादी विषयी यदा, गृह म्हणजे घराविषयी, क्षेत्र म्हणजे शेताविषयी नाही का प्रवृत्ती होती. काय मनुष्य काय ठोकळ आहे का वसुंधराचा असं. ग्रहस्थी माणसाच्या पाठीमागे किंवा अन्याच्या पाठीमागे, गरीब म्हणा कामगार म्हणा, नुसताच बसून राहिला तो काम भागेल का? नाही तर मग असेल माझा हरिण दिल ठाटलं. मग शेतात काय केलं पाहिजे? घरामध्ये सुद्धा नाना प्रकारचे काम असतात. मग ज्यावेळेला कामं उद्भवतात गृह क्षेत्रादी विषय. दुसरं आहे एखादा नोकरीचा मनुष्य असेल, बसून काम चांगलं का नोकरीला गेलं पाहिजे का? ज्या ज्या वस्तूमध्ये जसं असेल त्याप्रमाणे तसं त्याला काय करावं लागतं, करावं लागतं. मुंबईचे कामगार लोक असतात ना, सकाळीच उठावं लागतं माझ्या. ते डबा तयार करून काय करावे लागते, लोकल धरावी लागते. आणि लोकल जर धरली नाही ठेव, हे जर लागली गयाची लागली 1000चं काय होते, 30,000 रुपये पगार असेल प्रत्येक दिवसाला किती, आणि 60 असेल तर शिक्षक झाला तर, अरे शिक्षक असेल 60,000 पगार आहे ना, काय करे. आणि नुसताच झाला 10,000 रुपये दक्षिणा मिळते. तुम्हाला दक्षिणा देईलच असं काय ठेका घेतला आहे का? आणि नोकरी केली तर द्यावंच लागते. काय करावं, जाऊ द्या. नाही आनंदाची गोष्ट आहे ना. ते बघ खरं ना, संस्थेतला 4 वर्ग शिकलेला शिक्षक केला तर संस्कार घडवेल. काय घडवेल आणि नाही का. आणि संस्थाना शिकताना कुठेतरी शिकला असेल, स्वतःही गंध लावत नाही दुसऱ्याला. वारकरी शिक्षण संस्थेतला असेल ना, स्वतःही गंध लावतो. जाऊ द्या, दृष्टांत तसं. मग गृह क्षेत्राने शेतात गेलं पाहिजे, काम केलं पाहिजे. निंदण आहे, खुरपण आहे वगैरे, घरामधली कामं भांडी घातली पाहिजे, अमकं केलं पाहिजे. यदा काम अशी इच्छा होत असते. इच्छा झाली म्हणजे काय होत असते, कामावर राजाच असते, काम असते. घोरत्वात् न सुखम. आतापर्यंत शांत बसलेला होता, काहीतरी काय करत होता, चिंतन करीत होता शांत बसून. राजसाचे काम असते. आता रजोगुणी वृत्ती आहे कोणती, इच्छा शिरली. आता काय शिरली, आतापर्यंत शांत होई पाठ करत होता,
पण नाश्त्याचा वास आल्यावर नाही का, आणि तोही नाश्ता साधा नव्हता, भजी होते केले. आज द्वादशी घ्यायला नाव घ्यायला काही हरकत नाही. आता शांत वृत्ती संपली. कोणती वृत्ती? घोर वृत्ती. आता गुरुक्षेत्रादी यदा काम भवे तदा राजसस्य कामस्य रजोगुणापासून काम येश क्रोध येश महाशनो महापाप विद्येन मेर राजसस्य कामस्य. मग आता घोरत्वात तत्परणो सुखम. हे जे विकार असतात, हे विकार काय होतात? मग पाठीमागे लागतात. काय काम भवे तदा राजसस्य कामस्य रजोगुणापासून उत्पन्न होणारे काम, त्याला वृत्ती कोणती? घोर वृत्ती. या घोर वृत्तीमध्ये सुखाचा काय होतो? अभाव. मग हे शांत वृत्तीमध्ये सुखाचा काय अनुभव आहे. आणि एकदा काहीतरी कशाची तरी इच्छा झाली, कामामध्ये लागला की सुखाचा काय होतो? तत्र न सुखम. तिथे मात्र काय नाही. सिद्धेंद न वेष्टी दुःखमासिद्धो तद्विवर्धते. प्रतिबंधे भवेत क्रोधो द्वेषो वा प्रतिकूलता. सिद्धेंद वेत्ती स्थिती दुःख सिद्धो तद्विव. जर ते तुम्ही इच्छा केली एखादी, ती सिद्धी नाही केली तर दुःखाला काय आहे? आपण कोणती इच्छा करतो, दुःखात तिथून दुःखाला काय होतंय? सुरुवात मिळेल किंवा न मिळेल. पहिला प्रश्न आहे. कोणाला माहिती आहे मठ टाकेल किंवा न टाकेल? पैसे तर घेऊन ठेवले, नदीत नाही टाकलं त्याला, आणि तो जर का पडला बिडला हात काय त्याला हाणता तो घालला. मत मागणार आला त्याच्या पैशाला काय भुलू आहे? काय हो नाही. बरोबर आहे. व्यवहार आहे सहज. तेव्हा केलेलं जे काही हाती घेतलेलं काम, तिथूनच दुःखाला काय आहे? सिद्धीला जाईल किंवा न सिद्धेत. नाही सिद्धीला गेलं तरी दुःख. न सिद्धेत वेत्वस्ते दुःखमस्य विदर्धते. दुःख कमी होत जात असते की त्याच्या अभावामध्ये दुःखासारखं वाढत असते. दुकान लावलेलं आहे पण चालत नाही. मग काय दुःख कमी होते का वाढत जाते? न तत्स दुःखम असिद्ध तद्विवर्धते. जसं जसं आणखी ते दुःख असतं ते कमी न होताना वाढत असते. आणि त्याला जरी कोणी प्रतिबंध केला तर प्रतिबंध भवेत क्रोधा. नाही का? करा हे व्यवहारामध्ये बरंच आपण काय करतो पाहतो. एखाद्या माणसाच्या यायला आपण जर गेला हे तुमचं हेच होतं ना, क्रोध का निर्माण होतो? कोणाच्या माणसाच्या इच्छित वस्तूच्या आढाला की त्याच्यापासून काय होतं? दृष्टांत आपलं ऐकलेलं आहे, पुन्हा ऐकलं तर दृढीकरण होतं. म्हणून कुठेतरी आम्ही कीर्तनाला गेलो होतो. परत येत असताना वाहनामध्ये गाडी होती, बैलाची गाडी. धुरकरी होता. म्हणलं बाबा मला म्हणलं काय? म्हणलं तुम्ही वेदांत कशाला सांगितलं? याला काय वेदांत कळलं का? म्हटलं अरे काहीतरी चिवडाच वाढायचा का सगळं? म्हटलं काही शिरात वाढलं पाहिजे, याला काय कळतं? म्हटलं बा आळंदीचा कीर्तनकार आणि मोबाईलवरून कीर्तन करणारा काही फरक तर दिसला पाहिजे. मोबाईलवरचा कीर्तनकार गीतेचा श्लोक काय करतो? टाळून टाळतो.
त्याला कुठं गीतेची संत आहे का? गीतेचा श्लोक न म्हणताना सुद्धा कीर्तन काय करता? त्याला काय पाहिजे का? 2-3 गोष्टी सांगितल्या, जय विठ्ठल. संतांच्या 2-3 गोष्टी काय करायच्या सांगा. हे प्रवचनाला पोरं बसत नव्हते ना. मग आम्ही सांगायला अरे बसा की म्हणलं श्लोक काही जमला नाही. अर्धे 2-3 गोष्टी दृष्टांत सिद्धांत आपला त्याला प्रतिबंध काय होतं नाही ते गोष्ट सांग. तो म्हणला मी मोठा गवई आहे, दुरकरी म्हणायला. मग मी म्हटलं त्याला तर चाल का म्हटली नाही? म्हटलं चाल म्हणण्याकरता कीर्तनाला उभं होतो, ते ऐकणं विकण्याकरता काही नाही. तर म्हटलं पहिली चाल काय केली नाही? म्हटलं कोणती दिली? दुसरी. मग शांत राहा म्हणलं. दुसरी काय केली नाही? दिली नाही. माझं वाईट वाटायला लागलं. म्हणलं काय वाटायला? जाऊ दे, तिसरी चालली. कोणती चालली? म्हटलं तिसरी चाललेली नाही. काय राग आला म्हणलं, टाळ फेकून मला काय उत्पन्न झाला? मी म्हटलं बाबा आनंदाची गोष्ट केली, तू टाळ मारला नाही, नाही तर सगळ्यात कीर्तनात विक्षेप झाला असा. माझा क्रोध कुठून उत्पन्न झाला? असं आहे ना, कामाच्या अभावामध्ये क्रोध उत्पन्न होतो. काम जर पूर्ण झाला नाही तर काय होतं? आणि त्या क्रोधामध्ये विचार नसतो, काय नसतं. तिथं उठलं तर बापालाच मारतो, काय करतो. नाही तर भाजी चांगली नाही झाली तर आईला झालं. याला क्रोध. त्याच्यामध्ये काय करावं काय करू नये हा विचार संपलेला असतो. त्याचं नाव आहे विकार उत्पन्न होतं. काम, क्रोध, लोभ वगैरे आदी करून. पण प्रतिबंध केला तर काय होत असते? प्रतिबंध भवेत क्रोधा. अनावरागात असतो आपल्या अंतःकरणामध्ये आहे. काय करे? आणि ज्याला अनावरागात असतो त्याला काय म्हणायचं? संत म्हणायचं. उष्ण आणावं लागतो. काय करावं? ते जोग महाराज म्हणले बाबा तुमचा स्वभाव मोठा रागीट आहे, तुम्ही रागावतात आमच्या. मग ते जोग महाराज म्हणायला रागावत म्हणजे रागवण माझा स्वभाव. म्हणलं मी सडकीवरच्या लोकांवर रागवतो का? तुमच्यावर काय रागवतो? तुमचं कल्याण व्हावं म्हणून उष्ण आणावं लागतो. काय ना नाथ महाराजांची गोष्ट नाही. तो उष्ण आणला होता. काय आणला होता? काम, क्रोध, लोभ निमाली अवघ्या आनंदाची. दुसऱ्या अध्यायामध्ये आहे शितप्रज्ञाचे लक्षण. नाही आता माझ्या शितप्रज्ञा पहिला श्लोक आहे. प्रजाहात आहे. कोणतं काय नसतं. प्रजाहात आहे. याला सर्वान पाहतो अनुभव संपलं. नंदच्या अभावामध्ये प्रतिबंधही भवेत करो. हम देशो वा प्रतिकूलता. प्रतिबंध केला असेल तर क्रोध उत्पन्न होतो. बरं आहे ना. ज्याने प्रतिबंध केलेला आहे कोणी त्याच्याविषयी द्वेष निर्माण होतो. काय होतं? हे सगळी आसुरी संपत्तीची लाईन आहे सगळी. कोणती संपत्ती का नाही का? काय पहिला दंभोदर्भ विमानाचे अज्ञानाच्या क्रोधात पारस्यमेवच. क्रोधाला गेले दुसऱ्याचं सुख पाहून सुद्धा त्याचं टाळगं उठले. सहन होत त्याला क्रोध असं म्हणतात. भव्यात क्रोध. आणि देश प्रतिकूल
आणि जो आपल्याला प्रतिकूल असेल, काय असेल, अनुकूल नाही, कोण प्रतिकूल, त्याच्याविषयी द्वेष निर्माण. अनुकूलाच्या विषयी प्रेम होते आणि प्रतिकूलाच्या विषयी काय द्वेष. हे सगळे सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला कारण? थोडक्यामध्ये विचार केलेला आहे. 15वा आकडा चांगला आहे, द्वादशीचा काय तेच